रुग्णालयात पोहोचताच सैफ अली खाननं स्वतःची ओळख सांगितली। मैं सैफ अली खान हूं, जल्दी स्ट्रेचर लाव, असं सैफ म्हणाला। रिक्षा चालकाची माहिती। सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी अद्यापही फरार। हल्लेखोर इमारतीत जातानाचा नवा सीसीटीव्ही समोर। सैफवर झालेल्या हल्ला प्रकरणात एक जण ताब्यात। शाहिद असं ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव। संशयित आरोपी हल्लेखोर नाही, मुंबई पोलिसांच्या सूत्रांची माहिती। सैफ अली खानवरील हल्ल्या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू। पोलिसांकडून सैफच्या घरी काम करणाऱ्या नोकर आणि कर्मचाऱ्यांची 5 तास चौकशी। सैफवरील चाकू हल्ल्या प्रकरणी पोलिसांकडे बरेच धागेदोरे आहेत। पोलीस लवकरच कारवाई पूर्ण करतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। सैफ अली खानच्या प्रकृतीत सुधारणा। सैफला आयसीयूतून काढून विशेष कक्षात ठेवलं। लीलावतीच्या डॉक्टरांची माहिती। शस्त्रक्रियेनंतर सैफच्या शरीरातील चाकूचा तुकडा काढला। चाकू आणखी खोल गेला असता आता गंभीर दुखापत झाली असती। लीलावतीच्या डॉक्टरांची माहिती। सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीकडून शाहरुखच्या घराची ही रेकी। 14 जानेवारीला पोलिसांकडून मन्नत बंगल्यावर जाऊन तपास, सूत्रांची माहिती। नांदेडचं पालकमंत्रीपद मुंडे बंधू भगिनींपैकी एकाला देण्याची चर्चा। मुंडे बंधू भगिनीला नांदेडचं पालकमंत्रीपद देण्यास सकल मराठा समाजाचा विरोध। पुण्याच्या मनोहरमध्ये वाल्मिक कराडचे आणखी 3 फ्लॅट ज्योती जाधवच्या नावानं फ्लॅटची खरेदी केल्याची माहिती। धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात कृषी साहित्य खरेदी धोरण का बदललं? 2016ला सुरू झालेल्या डीबीटी योजनेत बदल का? हायकोर्टानं राज्य सरकारकडे स्पष्टीकरण मागितलं। बीड पुन्हा हादरलं। आष्टीत जुन्या वादातून नातेवाईकांकडून भावांची निर्घृण हत्या। तर अंबाजोगाईत नातेवाईकांमधील वादातून गोळीबार, 4 संशयित ताब्यात। साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील विडणीमध्ये मृतदेह आढळला। ऊसाच्या शेतात छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळला। काळी बाहुलीही सापडल्यानं अघोरी कृत्य करून हत्या केल्याची चर्चा। आंबेडकरी अनुयायी यांचा लॉंग मार्च परभणीहून मुंबईच्या दिशेनं रवाना। सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होणार। 20 ते 24 जानेवारी दरम्यान वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं आयोजन। शरद पवार गटाचे सतीश चव्हाण अजित पवार गटात प्रवेश करणार। सतीश चव्हाण उद्या अजित पवार गटात प्रवेश करणार। निवडणुकीपूर्वी सतीश चव्हाण यांनी पवार गटात प्रवेश केला होता। पालकमंत्र्यांची लवकरच घोषणा होणार। पालकमंत्री पदाची चर्चा अंतिम टप्प्यात। मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती। मुंबईत गेल्या 2 दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ। पुढील 2 दिवस तापमानाचा पारा चढाच राहण्याचा अंदाज। मनु भाकर, डी गुकेशसह 4 जणांचा खेलरत्न पुरस्कारानं सन्मान। स्वप्नील कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान। क्रिकेटर रिंकू सिंगचा खासदार प्रिया सरोज यांच्याशी साखरपुडा ठरल्याच्या चर्चा। खासदार प्रिया सरोज यांच्या वडिलांकडून बातमीचं खंडन। प्रिया सरोज उत्तर प्रदेशमधील मछली शहर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार।